क्या दोस्तों इस पोतड़ी में घुसेगा? घुसेगा तो क्या करोगे? फॉलो कर दोगे? अबे साले. तर हॅलो नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. कसे आहात सर्व? आशा करतो सर्व मजेत असले पाहिजे. मजेतच राहा. मजेत राहिल्यामध्येच फायदा आहे. काही दुखात राहून काही फायदा नाही आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद आहे का. तर आता उठलो आहे, आंघोळ पाणी सर्व झालं आहे मस्तपैकी. मम्मीने चहा बनवून दिला आहे. थोडा थोडा चहाचा घोट घेतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. तर आमचा डॉगी ब्रुन्या इकडे झोपला आहे. मी आला की जास्त लाडात येत होतो बघा. लगेच त्याचा शेपटीचा अँटिना चालू झाला. घर 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 फिरवतोय. ब्रुनो ब्रुनो हे बघा, आवाज दिला की लगेच झोपतो तो. हे बघा आला असा लगेच लाडामध्ये येतो. हे बघा हे बघा, मी आला कीच लाडात येतो. पण नुसते ओरडत असता, असा करतो तो. तर चला मित्रांनो, तर आपल्याला आज जायचं आहे पुण्याला परत. तर पुण्याला परत जायचं आहे, तर आपण थोडं गावामध्ये परत एक चक्कर मारून येऊ. काय थोडंसं घ्यायचं वगैरे ते घेऊन घेऊ आणि निघू आपण पुण्याला जायला आज परत. तर गावात जायचं आहे, स्पेशली केळीचे पेपर घ्यायला जायचं आहे गावाला. गावाकडचे खूप केळीचे पेपर फेमस असतात, त्यामुळे केळीचे पेपर घेऊन जायचं पुण्याला. झाली आता तयारी, आता चालला गावात पेपर घ्यायला. बघू आता गावात कोण कोण भेटतं कोण नाही भेटतं. बिलकुल पहिल्यासारखी मजा नाही राहिली आहे. सर्व लोक बिलकुल मित्र वगैरे सर्व त्यांच्या कामात लागले. खूप कमी भेटणं होतं त्यांच्या सर्वांची आणि गाव पण एकदम शांत शांत आहे. बघू आता भेटलं कोणी रस्त्यात तर भेटेल आपल्याला. इथे निघत होते मस्त गरम गरम फ्रेश केळीचे पेपर. तर आपण आता इथून घेऊ. काका मस्त मोजताय आपल्या केळीचे पेपर. अर्धा किलो केळीचे पेपर मोजले. काका भरताय मस्तपैकी. चांगला भाव लावला काकाने आपल्याला. एकदम 40 रुपये पावशेरचा भाव लावला आहे. केळीचे पेपर घेतले आणि निघालो. पिशवीत भरले केळीचे पेपर आणि डायरेक्ट निघालो सरळ घराकडे. रस्त्यात तर कोणीच भेटलं नाही आतापर्यंत. मग निघू डायरेक्ट सरळ घराकडे आता. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 2 आणि आता एकदम बेकार भूक लागली आहे. तर मम्मी तोपर्यंत आपले ताटं करते, ताटात वाढते. काय केलं आहे मम्मी आज जेवायला? वाटाण्याची भाजी. कशी केली आहे? मसाली वाटाण्याची भाजी केली आहे. तर मस्त आता एकदम छान काला मोडून खाऊ. चला या जेवायला. एकदम मस्त आली मम्मी भाजी. दोन राशन घेतील थोडंसं स्टीलच्या डब्यात. भाजी एकदम छान झाली आहे. बाई इथेच पण बसीन जेवायला. आलाय शेट आमचे हात धुवून आलेत. सोबत नागलीचे पोंगे पण आहे, नागलीचा पापड पण आहे. पोंगे पण एकदम छान टेस्टी आहे. माझे फक्त मिरच्या, कांदे, मीठ, हळद. मम्मी रेसिपी सांगते, परत सांग मम्मी. ही आहे आमची सुग्रण. अरे माझ्या भाजीमध्ये हां वाटाणे हां आणि मसाला आहे फक्त, बस. बस हं. आणि डायरेक्ट पाणी. पाणी. इथेच तुला काय म्हणायचं याच्यावर? काहीच नाही. काही तर म्हण. आमची आई म्हणजे एकदम अन्नपूर्णा साक्षात. पाहिलं का, हा 2 शब्द वाढून चढूनच बोलतो, पण मम्मी स्वयंपाक चांगलाच बनवते. फटाफट जेवण करून घेऊ, त्याच्यानंतर गावाला जायसाठी बॅग पण भरायची आहे. आला होता तर आजीकडे जाऊन आला असता ना. आता मम्मी म्हणते माझ्या मामाकडे पण जाऊन ये म्हणे, आजीकडे. पण आता सुट्ट्या संपल्या. मित्रांनो जेवण एवढं फुल झालंय की बेकार लागते झोप. पण काय करू, पुण्याला जायसाठी बॅग भरायची म्हणून बॅग भरून घेतो पहिले. गादी पण घेऊन चाललं पुण्याला छोटीशी, या बॅगमध्ये टाकून. आणि या बॅगमध्ये आपण भरू बाकीचं सामान. मम्मी भरायचं सामान. किती गोड असते मम्मी. दुपट्टा घेऊन चालला का रे?
सगळं चोट लागतो रे. क्या दोस्तों इस पोतड़ी में घुसेगा घुसेगा तो क्या करोगे फॉलो कर दोगे सांगते नाही जाणार मी. हा, ही घे मोठी. जाणार नाही बोल. नहीं दोस्तों नहीं गया इसमें बड़ी वाली पोतड़ी जा, घे इथे. बांधा सुरू. फाइनली चला गया बैग भरेंगे अभी टी शर्ट ही राहू द्यायची का? हाँ हाँ काय? गादीची कोट एक्स्ट्राची. ते नाईट पॅन्ट ठेवली आहे. हाँ. सॉक्स अरे धुवायला टाकली मी आज. हेच घालशील का ते दुसरं घालून ठेव. हे तर आज दुसरे घातले होते ते आजीच्या खाटीवर आहे एक जोड. तू पॅन्ट धुवायला टाकली ना हा टॉवेल दे ओली ती काय कूलर बनी ना वरती. ते सॉक्स ते वेपर्स अरे हा वेपर्स चटणी चटणी चिवडा. कांदा लागेल. गावाला आलं की असं सर्व घेऊन जायचं असतं. सर्व आजीबाई जमल्या आहेत घरात. पुण्याला वापस चाललोय तर भेटायला आले सर्व. गप्पा पण चालू आहे त्यांच्या. मामी पण बसल्या आणि त्यांच्यामध्ये तेव्हा आजी इकडे फोटो काढतोय वा बाई बिगर 15 तारखेला. फोन लाव जो पोचला ना. हो तर हे आहे आपलं आजचं पुण्याला जाण्याचं साधन संगीतम ट्रॅव्हल्स. बघूया आपल्याला सीट कुठे भेटली आहे. सीट तर एकदम शेवटची दिसते. बघू आता 2 केक हातात जायचं आहे गावाला. आणि आपल्या सीटवर कंपनी द्यायला आहे आज एक काका. चिरात्र काकांसोबतच घालवायची बापरे. गाडी थांबली मित्रांनो जेवणासाठी. आधी जेवण करून घेऊ आपण मस्त छान असं जेवण. बघू जेवणाला काय काय. ढाब्यावर जेवताना भेटला माझा मित्र अभिनंदन नवरे आणि मी दोघांनी मिळून मागवली महाराष्ट्रीयन व्हेज थाली. जेवण करून घेतलं आणि परत गेलो गाडीमध्ये. आता जाऊन झोपतो मित्रांनो. डायरेक्ट गुड नाईट तुम्हाला पण. डायरेक्ट भेटतो सकाळी. फायनली मित्रांनो उतरलो पुण्यामध्ये बोरिया विस्तार घेऊन. आता चाललो आहे घराकडे. आता बाकीच्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.